छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि रयतेच्या या राजाबाबत भाजपचे केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी वादग्रस्त विधान केलंय। निवडणुका आल्या की जय शिवरायच्या घोषणा देणाऱ्या भाजपच्या मंत्र्यानं महाराजांबाबत मुक्ताफळं उधळली आणि त्यामुळे संताप व्यक्त होतोय। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક हिंदू સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। ऐकलत केंद्रीय मंत्री महोदय नेमकं काय म्हणाले? हे आहेत सी.आर. पाटील, केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरात भाजपमधले मोठे नेते। पाटील यांनी सुरतमधील पाटीदार समाजाच्या एका कार्यक्रमात हे वक्तव्य केलं। त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। सध्या राज्यात 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून या पार्श्वभूमीवर केलेलं हे विधान केवळ एक चूक नसून राजकीय हेतून केलेलं वक्तव्य असल्याचा जोरदार हल्लाबोल विरोधकांकडून करण्यात आलाय। મને કહેતા આનંદ થાય છે કે શિવાજી મહારાજ છત્રપતિ શિવાજી મહારાજ પણ પાટીદાર હતા અને એમને પણ એક हिंदू સ્વરાજ્યની સ્થાપના કરવા માટેનો પૂરતો પ્રયત્ન સફળતાપૂર્વક કર્યો હતો। या छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमची सुरत लुटली होती आणि पळापळ करून सोडली होती, दाणादाण करून सोडली होती, विसरू नका। माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एक आव्हान आहे बरं का, तुम्ही शिवाजी महाराजांना जात लावू नका। ते विश्वपुरुष होते। आधी अरबी समुद्रातलं शिवस्मारक पूर्ण करा आणि मग शिवाजी महाराजांची जात काढा। पाटीदार होते, अमुक होते, तमुक होते, हा विषय आता काढण्याचा प्रश्न काय? महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला डिवचण्याचा हा प्रकार। चुनाव के लिए क्या करना है, क्या कहना है, उनको वो बराबर करते रहेंगे। और ये तो कल जैसा कि महाराज महाराष्ट्र में पैदा ही नहीं हुए शिवनेरी पे, वो तो सूरत में तैयार हुए थे, ऐसे भी बोलेंगे। उनके भाषा, उनका ना अभ्यास है, ना उनका इतिहास पता है, कुछ आके बकवास करके जाओ, लोगों को गुमराह करके जाओ, इस तरह की बेबुनियादी बातें वो करते रहते। म्हणून महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते कोण केंद्रीय मंत्री त्याला फोन करून सांगावं की छत्रपती शिवराय हे सगळ्या जाती धर्मासाठी लढलेत आणि तेजस्वी असं त्यांनी एक भगवं स्वराज्य या देशाला दिले। त्यांच्याबद्दल त्यांना जातीत कुणी तोलू नाही, कारण यांना कधी पण मोठेपण तर नाहीच या भाजपाच्या मंत्र्यांना, परंतु हे जातीत तोलून संकुचित यांची जी वृत्ती ते बंद करा आणि त्याला त्याचं स्टेटमेंट मागे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा तातडीनं सांगावं, नसता भाजपाच्या विरोधात पुन्हा एक निषेधाची लाट तयार होणार आहे। सी.आर. पाटील यांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेला हा वाद केवळ एका विधानापुरता मर्यादित राहिलेला नाही, तो महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि इतिहासाशी जोडला गेलाय। पाटील यांच्या या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगाला, देशाला, महाराष्ट्राला आणि प्रत्येक हृदयात प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती आहे। त्यामुळं ते कुठल्या संदर्भाने बोलले हे मला माहिती नाही। युगपुरुष म्हणून संपूर्ण देश छत्रपती शिवाजी महाराजांना जाणतो। स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे, रयतेच्या हितासाठी आयुष्य वेचणारे महाराज कोणत्या एका समाजाचे नाहीयेत, ते सगळ्यांचे आहेत। त्यामुळे त्यांच्याबाबत कोणतंही वक्तव्य करताना नेत्यांनी भान बाळगलं पाहिजे, अशीच तमाम शिवप्रेमींची भावना आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।